Good morning, my dear students. I, Bhalsing Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this third lecture on topic Nutrition and Health of subject Health Education and Community Pharmacy for first year Diploma Pharmacy students. So, my dear students, in earlier lecture we have studied the chapter Nutrition and Health. In that we have studied the various types of foods based on their origin, based on their nutritive value, based on the function, and based on the composition. Again, we have studied the various micronutrients like proteins, fats, and carbohydrate. In last lecture we studied the vitamins and various types of vitamins, including the water soluble vitamins and fat soluble vitamin. In that fat soluble or oil soluble vitamin, we have studied the vitamin A, or if you have missed that lecture, you can see it on our YouTube channel. So, my dear students, in today's lecture, we are going to study the third lesson or the third part of this chapter, which including the various vitamins which are remain. The first vitamin is the vitamin D. In first lecture we studied the vitamin A. Now we are going to study vitamin D. Vitamin D, it occurs generally in two forms. One is the calciferol and second one is the cholecalciferol. आता हे जे विटॅमिन डी असतं ऑइल सोल्युबल व्हिटॅमिनमध्ये जे विटॅमिन येतात कोणकोणते येतात ऑइल सोल्युबल व्हिटॅमिनमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के हे कोणते आहेत ऑइल सोल्युबल किंवा त्याला आपण म्हणतो फॅट सोल्युबल विटॅमिन. आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणकोणते आहे विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे कोणते आहेत वॉटर सोल्युबल विटॅमिन. सो आता त्याच्यामधलं आपण पहिलं विटॅमिन पाहिलं होतं विटॅमिन ए. आजच्या लेक्चरमध्ये आपण बाकीचे विटॅमिन्स पाहणार आहोत. तर मग विटॅमिन डी जे असतं इट इज जनरली ऑकर इन टू फॉर्म. विटॅमिन डीचा जो दोन फॉर्म असतात. पहिला फॉर्म कॅल्सिफेरॉल ज्याला आपण विटॅमिन D2 म्हणतो आणि सेकंड वन इज द कोलकॅल्सिफेरॉल ज्याला आपण विटॅमिन D3 म्हणतो. अंडरस्टँड. आउट ऑफ दिस टू फॉर्म ह्या दोन फॉर्मपैकी कोलकॅल्सिफेरॉल इज फाउंड इन ॲनिमल फॅट्स अँड फिश लिव्हर ऑइल. ह्याच्यातलं जे कोलकॅल्सिफेरॉल विटॅमिन आहे D3 हे D3 विटॅमिन आपण कुठून भेटतं आपल्याला इट इज फाउंड इन द ॲनिमल फॅट. जी व्हेरियस ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमलच्या फॅटमध्ये किंवा जे फिशचं लिव्हर ऑइल असतं जनरली शार्क लिव्हर ऑइल कॉल्ड फिश लिव्हर ऑइल याच्यामध्ये विटॅमिन डी आपल्याला भेटतं. इट इज ऑल्सो डिराईव्ह फ्रॉम एक्सपोजर ऑफ कोलेस्ट्रॉल टू अल्ट्राव्हायलेट रेज. आणि आपल्या बॉडीमध्ये हे विटॅमिन कसं तयार होतं ज्यावेळेस आपल्या बॉडीमधलं जे कोलेस्टेरॉल आहे किंवा ज्यावेळेस आपण अल्ट्राव्हायलेट रेजच्या संपर्कात येतो. अल्ट्राव्हायलेट रेज कुठून मिळतात आपल्याला फ्रॉम सनलाईट. सो हे विटॅमिन आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस आपण उन्हामध्ये उभे राहतो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये याची सिंथेसिस स्टार्ट होते. विटॅमिन डी आता विटॅमिन डीचा रोल काय आपल्या बॉडीसाठी. विटॅमिन डी प्रमोट इंटेस्टायनल ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. कॅल्शियम आणि फॉस्फरसचं ॲब्सॉर्प्शन आपण जे न्यूट्रिशन घेतो त्या न्यूट्रिशनमध्ये जे कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल हे आपल्या इंटेस्टाईनमधून ॲब्सॉर्ब होत असतं आपल्या बॉडीसाठी. आणि ॲब्सॉर्ब काम करण्यासाठी जी मदत करायची असते ती विटॅमिन डीमुळे होते. देन इट इज ऑल्सो युजफुल फॉर द बोन नॉर्मल मिनरलायझेशन ऑफ बोन्स जे आहेत त्या बोन्सच्या मिनरलायझेशनसाठी विटॅमिन डी हे इम्पॉर्टंट आहे. डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे जो डिसीज होतो दॅट डिसीज इज कॉल्ड ॲज द रिकेट्स ज्याला आपण मराठीमध्ये मुडदूस म्हणतो. बरोबर. दॅट व्हाय दॅट रिकेट्स ऑकर ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी. It is generally observed in young children between the age of 6 months to 2 years
जनरली दिस रिकेट डिसीज ऑब्झर्व. रिकेट डिसीज कोणामध्ये ऑब्झर्व केला जातो? जे चिल्ड्रन्स आहेत 6 महिन्यापासून 2 वर्ष वयापर्यंतच्या अशा चिल्ड्रन्समध्ये हा रिकेट्स ऑब्झर्व होतो. टू प्रिव्हेंट डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन डी फॉलोइंग मेजर शुड बी टेकन. मग आता ही जर डिफिशियन्सी डीची आपल्याला घालवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर जसं आपल्याला तुम्हाला सांगितलं की व्हिटॅमिन डीचे सोर्स कोणते? तर फिश लिव्हर ऑइल आणि ॲनिमल्स फॅट याच्यामधून भेटतं. आणि दुसरं सेकंडली इट इज सिंथसाइज वेन वेन आवर कोलेस्टेरॉल एक्सपोज टू द अल्ट्राव्हायोलेट रेज. म्हणजे ज्यावेळेस आपण उन्हामध्ये उभे राहू त्यावेळेस ते आपल्या बॉडीमध्ये सिंथसाइज होईल. मग दीज आर द टू सोर्सेस फ्रॉम विच वी कॅन गेट द व्हिटॅमिन डी. देन हाऊ टू ओव्हरकम द डिफिशियन्सी ऑफ द व्हिटॅमिन डी? For that, some measures are suggested, which including first measure, educating the parents to expose their children to sunshine. बऱ्याचदा लहान मुलांना आपण डॉक्टर्स ॲडवाईस करतात की मुलांना काय करा, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये थोडा वेळ एक्सपोज करा. त्यांनी काय होतं, आपल्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी सिंथिसिसची प्रोसेस स्टार्ट होते. आणि व्हिटॅमिन डी जर आलं तर आपलं फॉस्फरसचं युटिलायझेशन होतं, कॅल्शियमचं युटिलायझेशन होतं, हाडे बळकट होतात. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रिया व्हिटॅमिन डीमुळे होतात. आता लक्षात, म्हणजेच लहान मुलांना जो मुडदूस रोग होतो किंवा मुडदूस हा आजार होतो किंवा रिकेट्स ज्याला म्हणतो की त्यामध्ये काय होतं की तो कसा प्रिव्हेंट केला जाऊ शकतो की ज्यावेळेस लहान मुलांना आपण एक्सपोज करू सनलाईटला. एक्सपोज केल्यामुळं काय होईल, त्यांच्या बॉडीमध्ये अल्टिमेटली व्हिटॅमिन डीचं सिक्रेशन स्टार्ट होईल किंवा प्रोडक्शन स्टार्ट होईल. देन पिरियडिक डोसिंग ऑफ यंग चिल्ड्रन विथ व्हिटॅमिन डी. आणखीन हा दुसरा पर्याय की सनशाईनमध्ये ठेवाच, तरी डिफिशियन्सी आली तरी काय करा की व्हिटॅमिन डीचा डोस घ्या. देन नेक्स्ट वन इज द व्हिटॅमिन डी फॉर्टिफिकेशन ऑफ फूड स्पेशली मिल्क. अशा प्रकारचे प्रोडक्ट पॅरेंट्सला सांगून किंवा पीपलला एज्युकेट करून वी कॅन अवॉइड द डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन डी. दिस इज अबाउट द व्हिटॅमिन डी. देन नेक्स्ट व्हिटॅमिन इज द व्हिटॅमिन ई. Now, vitamin E is the group of closely related naturally occurring compounds called tocopherols. Vitamin E काय असतं? व्हिटॅमिन ई मध्ये जनरली क्लोजली रिलेटेड नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड असतात, ज्यांनाच काय म्हणलं जातं, टोकोफेरॉल्स. आणि दिस जी टोकोफेरॉल याच्यामधले जे टोकोफेरॉल्स आहे हे सगळ्यात पोटंट आहे अमंग ऑल अवेलेबल टोकोफेरॉल्स. फूड रिच विथ पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आर ऑल्सो रिच विथ व्हिटॅमिन ई. ज्या फूडमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात त्या फॅटी ॲसिड्स त्याच्यामध्येच व्हिटॅमिन ई पण आपल्याला आढळून येते. देर इज नो क्लिअर आयडेंटिफिकेशन अबाउट द डायटरी डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ई. काइंडली रीड हिअर. आता इथं मिस्टेकली काय झालं आहे, व्हिटॅमिन डी झालं आहे, याच्याऐवजी काइंडली इथं व्हिटॅमिन ई असं रीड करा. काय की देर इज नो क्लिअर इंडिकेशन ऑफ व्हिटॅमिन ईच्या डिफिशियन्सीमुळं काय होऊ शकतं त्याच्याबद्दल क्लिअरली इंडिकेशन नाही आहे जनरली. बट डेली रिक्वायरमेंट ऑफ व्हिटॅमिन ई इज अबाउट 10 मिलीग्राम फॉर अन ॲडल्ट. जनरली 10 मिलीग्राम ही त्याची डेली रिक्वायरमेंट व्हिटॅमिन ईची. द नेक्स्ट व्हिटॅमिन इज द व्हिटॅमिन के. आता के व्हिटॅमिन पण जसं डी व्हिटॅमिन 2 फॉर्ममध्ये येतं, कॅल्सिफेरॉल आणि कोल कॅल्सिफेरॉल, व्हिटॅमिन D2 आणि व्हिटॅमिन D3. तसं व्हिटॅमिन के पण 2 फॉर्ममध्ये आहे, व्हिटॅमिन K1 आणि व्हिटॅमिन K2. व्हिटॅमिन K1 जे असतं इज नॅचरली अवेलेबल अँड K2 इज सिंथेसाइज बाय द इंटेस्टायनल बॅक्टेरिया. K1 हा नॅचरली अवेलेबल असतो आणि K2 कोण सिंथेसाइज करतं आपल्या बॉडीमध्ये, जो इंटेस्टाईनमध्ये आपल्या बॉडीच्या इंटेस्टाईन हा जो पार्ट आहे त्या इंटेस्टाईनमध्ये काही बॅक्टेरिया असतात जे बॅक्टेरिया आपल्या बॉडीसाठी हेल्पफुल असतात. दॅट बॅक्टेरिया सिंथेसाइज द व्हिटॅमिन K2. अंडरस्टँड. देन लॉंग टर्म ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अँटीबायोटिक डोस फॉर मोर दॅन 1 वीक मे कॉज डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन के. ज्यावेळेस मग हा इंटेस्टायनल K2 जो व्हिटॅमिन आहे हे K2 इंटेस्टायनल बॅक्टेरिया तयार करत असतो. आणि मग ज्यावेळेस आपण खूप दिवसाकरता किंवा लॉंग टाईमसाठी जनरली आपण म्हणू 7-8 दिवसासाठी ज्यावेळेस अँटीबायोटिक थेरपी घेतो त्यावेळेस हा बॅक्टेरिया पण किल होतो. बॅक्टेरिया पण अँटीबायोटिकमुळं काय होतं, त्या बॅक्टेरिया
पण किल होतो आणि तो ज्यावेळेस बॅक्टेरिया किल होईल त्यावेळेस व्हिटॅमिन के ची डेफिशियन्सी त्या पर्सनला जाणवू शकते. व्हिटॅमिन के नोन टू स्टिम्युलेट कोॲग्युलेशन फॅक्टर. व्हिटॅमिन डीचा केचा रोल काय आहे? व्हिटॅमिन के इज इसेन्शियल टू सिक्रेट द कोॲग्युलेशन फॅक्टर, म्हणजे जे आपलं ब्लड क्लॉटिंग फेनॉमेनॉन आहे की ज्यावेळेस आपल्याला एखादी जखम होते त्यावेळेस ज्या जखमेमधून जे रक्त वाहत असतं ते ॲटोमॅटिकली थोड्या वेळाने स्टॉप होतं. का? ड्यू टू द कोॲग्युलेशन, ब्लड कोॲग्युलेशन. आणि मग ही जी ब्लड कोॲग्युलेशन आहे, थिकनिंग ऑफ ब्लड, ही जी प्रोसेस होण्यासाठी जे मदत करणारा व्हिटॅमिन आहे, दॅट व्हिटॅमिन इज द नथिंग बट द व्हिटॅमिन के. क्लॉटिंग टाईम इन्क्रीजेस ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन के. मग ज्या पर्सनमध्ये व्हिटॅमिन के ची कमतरता जाणवते त्या पर्सनमध्ये काय होतं? क्लॉटिंग टाईम इन्क्रीज होतो. जो नॉर्मल क्लॉटिंग टाईम आहे, जितक्या वेळात आपलं ब्लड गोठलं पाहिजे तेवढ्या वेळापेक्षा जास्त वेळ त्या पर्सनमध्ये क्लॉटिंग होण्यासाठी लागत असतो. पहा, द डेली रिक्वायरमेंट ऑफ व्हिटॅमिन के इज द 0.03 mg/kg फॉर अन ॲडल्ट. एवढी डेली रिक्वायरमेंट आहे व्हिटॅमिन के ची. देन नेक्स्ट वन इज द व्हिटॅमिन बी और वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. आता वॉटर सोल्युबल हे आपण आतापर्यंत ऑइल सोल्युबल पाहिले. कोणकोणते? व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. आता आपल्याला पाहिजे तर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. वॉटर सोल्युबल विटॅमिनमध्ये कोणते येतात? व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी. आता बीमध्ये अगेन व्हेरियस टाईप्स ऑफ विटॅमिन्स आर देअर. B1, B2, B6, B12, फॉलेट, नायसिन. वन बाय वन वी विल सी द व्हेरियस विटॅमिन्स or water soluble vitamin including the B vitamins. The first vitamin is the B1 and it is also called as the thiamine. B1 चं नाव काय आहे? Thiamine. It is a water soluble vitamin, as I have told you earlier that it is a class of water soluble vitamin. It is water soluble vitamin. It is essential for utilization of carbohydrates. जे आपण डायटरी कार्बोहायड्रेट्स घेतो त्याचं युटिलायझेशन होण्यासाठी ह्या व्हिटॅमिन B1 ची आवश्यकता असते. बा, आणि जो व्हेन अ पर्सन सफर फ्रॉम अ डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B1 इट कॉजेस द ॲक्युमुलेशन ऑफ पायरुविक अँड लॅक्टिक ॲसिड इन द टिश्यूज अँड बॉडी फ्लुइड. आता ज्या पर्सनमध्ये व्हिटॅमिन B1 ची कमतरता असते त्या पर्सनला काय होतं? त्याच्या बॉडीमध्ये पायरुविक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड ह्या दोन ॲसिडचं काय होतं? जनरली ॲक्युमुलेशन होत असतं. देन व्हिटॅमिन B1 लॉस्ट फ्रॉम राईस ड्युरिंग द प्रोसेस ऑफ मिलिंग अँड ऑल्सो लॉस्ट ड्युरिंग द वॉशिंग अँड कुकिंग ऑफ राईस. जे राईसमध्ये जे व्हिटॅमिन B1 असतं हे व्हिटॅमिन B1 राईसमधलं कधी लॉस होतं? ज्यावेळेस मिलिंग प्रोसेस होते, म्हणजे ज्यावेळेस त्याचा राईसला आपण काय करतो, ज्यावेळेस त्या मिलमधून त्याच्या जे कवर असतं त्याच्यापासून वेगळं करतो त्यामध्ये पण व्हिटॅमिन B1 चा लॉस होतो. किंवा ज्यावेळेस आता आपण पॉलिश फूड खातो त्या पॉलिश फूडमध्ये पण व्हिटॅमिनचा लॉस होत असतो. बा, आणि वॉशिंग करतो ज्यावेळेस आपण अन्न त्यावेळेस पण बऱ्यापैकी व्हिटॅमिनचा लॉस होत असतो. म्हणून बऱ्याचदा असं सांगितलेलं असतं भाज्या कधी पण काय करा, स्वच्छ धुवा. कधी पण कट करायच्या अगोदर. कट केल्यानंतर कुठलीच भाजी धुवू नका. का? कारण त्याच्यामधून ज्याच्यामध्ये जे आवश्यक न्यूट्रिएंट्स व्हिटॅमिन्स असतील त्याचा काय होऊ शकतो? लॉस होऊ शकतो. सो दिस इज important to remember. The disease which is caused due to the deficiency of vitamin B1 is the beriberi. बऱ्याचदा MCQs मध्ये बऱ्याचशा एक्झामसाठी विचारलं जातं द व्हेरियस डिसीजेस अँड द डिसीजेस ऑफ द व्हेरियस विटॅमिन्स. आता व्हिटॅमिन B1 चं डेफिशियन्सी डिसीज कोणता आहे? दॅट इज द बेरी. व्हिटॅमिन बॉडी कंटेंट ऑफ द व्हिटॅमिन B1 इज अबाउट 30 मिलीग्राम. बॉडी कंटेंट किती असतं आपल्या बॉडीमध्ये? 30 mg. अंडरस्टँड. देन नेक्स्ट वन इज द व्हिटॅमिन B2. B1 ला काय नाव आहे? थायमिन. B2 ला काय नाव आहे? रायबोफ्लेविन. रायबोफ्लेविन व्हिटॅमिन B2 हॅज द इम्पॉर्टंट रोल इन द सेल्युलर ऑक्सिडेशन. सेल्युलर ऑक्सिडेशनसाठी याचा इम्पॉर्टंट रोल आहे. जसं B1 चा रोल कशासाठी होता? इट इज हॅव्हिंग द इम्पॉर्टंट रोल इन द युटिलायझेशन ऑफ carbohydrates. Same way vitamin B2 is responsible for the cellular oxidation. It is the cofactor for the number of enzymes involved in the energy metabolism. Energy metabolism साठी वेगवेगळे जे एन्झाईम लागतात त्याचा कोफॅक्टर्स कोण असेल तर व्हिटॅमिन B2 असतो. डेफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B2 कॉजेस द इन्फ्लमेशन टू द ओरल म्युकोसा. ज्या पर्सनमध्ये व्हिटॅमिन B2 ची
डेफिशियन्सी आहे त्यांना ओरल म्युकोसा, ओरल म्हणजे जे आपलं तोंड आहे त्या तोंडाची आतली जी बाजू असते त्याला आपण ओरल म्युकोसा म्हणतो. त्याला काय होतं, इन्फ्लमेशन येते, सूज येते किंवा छाले येतात, ज्याला आपण काय म्हणतो तोंड आलं म्हणतो. तोंड येतं म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये की आपले जे लेसन्स म्हणजे जखम होते थोडक्यात तोंडाच्या आतमध्ये, बरोबर. हे कशामुळे होत असतं, विटॅमिन B2च्या डेफिशियन्सीमध्ये म्हणतो, म्हणजे ज्यालाच आपण म्हणतो माउथ अल्सर. देन नेक्स्ट वन इज द इट मे बी फर्दर कॉज इम्पेर्ड न्यूरोमोटर फंक्शन. हे पण या विटॅमिन B2च्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकतं. द नेक्स्ट विटॅमिन इज द विटॅमिन B6 अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पायरिडॉक्झिन. B6लाच नाव काय आहे, पायरिडॉक्झिन. इट इज एक्झिस्ट इन 3 फॉर्म्स, पायरिडॉक्झिन, पायरिडॉक्झल, pyridoxine. These are doxamine. These are the 3 forms of the vitamin B6. कोणते, pyridoxine, pyridoxal, pyridoxamine. These are the 3 forms of vitamin B6. It is having important role in the metabolism of amino acid, फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स. याच्या मेटाबॉलिझममध्ये ह्या B6चा रोल आहे, खूप महत्त्वाचा रोल आहे. द नेक्स्ट, द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन B6 इज ॲसोसिएटेड विथ पेरिफेरल न्यूट्रिटिस. याच्यामुळं काय होत असतं, पेरिफेरल न्यूट्रिटिस हा विटॅमिन B6च्या डिफिशियन्सीमुळं होतं. B1च्या डिफिशियन्सीमुळं बेरी, B2च्या डिफिशियन्सीमुळं इन्फ्लमेशन टू द ओरल म्युकोसा, आणि याच्या B6च्या डिफिशियन्सीमुळं काय झालं, पेरिफेरल न्यूट्रिटिस. नाउ विटॅमिन B12, it is a complex organometabolic vitamin of cobalt atom. Cobalt atom चा complex organometabolic vitamin आहे. Then it cooperates with the folate in the synthesis of DNA. जो आपल्या बॉडीमध्ये DNA ची सिंथेसिस होत असते त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट घटक आहे विटॅमिन B12. What happens with this vitamin B12 and folates cooperates with one another in the synthesis of DNA. Deficiency of vitamin B12 is associated with megaloblastic anemia and reduced melanin formation. म्हणजे जर विटॅमिन B12चं जर डेफिशियन्सी झाली तर याच्यामुळं काय होऊ शकतं, मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया, आणि दुसरं काय, मेलॅनिन फॉर्मेशनमध्ये रिडक्शन. हे 2 गोष्टी विटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळं होतात. डायटरी डेफिशियन्सी मे अराइज टू द पर्सन विच आर अ स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन्स. म्हणजे B12ची डेफिशियन्सी कोणामध्ये पाहायला भेटते, जनरली दोज पीपल्स विच आर अ स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन्स, फक्त व्हेजिटेरियन्स आहेत अशा लोकांमध्ये ही विटॅमिन B12ची डेफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. Then next one is the niacin. Niacin is also called as the nicotinic acid. This vitamin is essential for the metabolism of carbohydrates, fats and proteins. याच्या मेटाबॉलिझमसाठी नायसिन किंवा त्याला निकोटिनिक ॲसिड म्हणतात. इट इज ऑल्सो विटॅमिन, म्हणजे हे सगळे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहेत. देन नेक्स्ट, इट इज इसेन्शियल फॉर नॉर्मल फंक्शनिंग. It is essential for normal functioning of skin, intestine and nervous system. याच्या नॉर्मल फंक्शनिंगसाठी नायसिन हे इम्पॉर्टंट असतं. देन अँड इसेन्शियल अमायनो ॲसिड ट्रिप्टोफॅन इज इट्स प्रिकर्सर. आता जो ट्रिप्टोफॅन नावाचा अमायनो ॲसिड आहे हा त्याचा प्रिकर्सर फॉर्म आहे. देन नेक्स्ट, डिफिशियन्सी ऑफ नायसिन विटॅमिन कॉजेस द पेलाग्रा. लक्षात ठेवा, विच इज असोसिएटेड विथ डायरिया अँड डर्मेटायटिस. ज्या नायसिनच्या डेफिशियन्सीमुळे जो कंडिशन येते दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज द पेलाग्रा. पेलाग्रामध्ये काय असतं, डायरिया अँड डर्मेटायटिस. पेलाग्रा इज द प्रिव्हेंटिव्ह डिसीज विथ डाएट कंटेनिंग मिल्क ऑर मीट. हा पेलाग्रा आपण काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो विथ डाएट विच कंटेनिंग मिल्क अँड मीट. दिस इज अबाउट द नायसिन विटॅमिन. देन नेक्स्ट विटॅमिन इज द pantothenic acid. Pantothenic acid is having the important role in the biosynthesis of corticosteroids, and it is mostly present in a cell as a coenzyme A. And last vitamin is the folate. The folate, its alternative name is the folic acid.
It is play important role in the biosynthesis of nucleic acid and also needed for the normal development of the blood cell in the bone marrow. ह्या फॉलेट किंवा फॉलिक ॲसिडचा रोल काय आहे, बायोसिंथेसिस ऑफ न्यूक्लिक ॲसिड आणि बायोसिंथेसिस ऑफ न्यूक्लिक ॲसिड, आणि दुसरा रोल काय आहे, नॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ ब्लड सेल. ब्लड सेलची जी डेव्हलपमेंट होत असते, आपल्याला माहिती आहे ब्लड सेल कुठे तयार होतात, बोन मॅरोमध्ये, आणि मग बोन मॅरोमध्ये ब्लड सेल तयार होत असताना हे फॉलेट विटॅमिनची गरज असते. पहा, विटॅमिन ऑफ फॉलेटची जर डिफिशियन्सी झाली किंवा फॉलिक ॲसिडची डिफिशियन्सीमुळे काय होतं, ॲनिमिया होतो, GIT डिस्टर्बन्स म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिस्टर्बन्स इन्क्लुडिंग द डायरिया, डिस्टेन्शन ऑफ द बॉवेल हे पण होऊ शकतं. देन नेक्स्ट सिव्हिअर फॉलेट डिफिशियन्सी झाली, खूप डिफिशियन्सी झाली तर काय होतं, एक कंडिशन येते, दॅट कंडिशन इज द इनफर्टिलिटी ऑर इवन स्टेरिलिटी, म्हणजे नपुसकत्व ज्याला म्हणतो आपण, इनफर्टिलिटी, हे पण येऊ शकतं सिव्हिअर फॉलेट डिफिशियन्सीमध्ये. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण विटॅमिन E, D, K आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स पाहिलेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये वी विल सी द रिमेनिंग विटॅमिन इन्क्लुडिंग द विटॅमिन C and the various minerals which are essential for our body. So my dear students, till then study at home, stay safe, stay healthy. Thank you.